नमस्कार. जय गणेश. थोड्याच दिवसात बाप्पांचे आगमन होणार आहे. तरी बरेच लोकांचे प्रश्न असे आहेत की गणपती कसा असावा, कसा घ्यावा, त्याचा आकारमान कसा असावं, याबद्दल आम्हाला सविस्तर माहिती द्या. तर याचा उल्लेख आपल्या गणपती अथर्वशीर्षमध्ये दिलेला आहे. गणपती कसा असावा? एकदंतम चतुर्हस्तम पाशमम कुशधारिणम, म्हणजे एकदंत आहे, ज्याचा दात एक आहे, 4 हात आहेत, पाश हातात धरलेला आहे. असा हा 4 हातामध्ये, 2 हातामध्ये आयुध असलेला, एक हात आशीर्वाद देतेला, दुसऱ्या हातामध्ये मोदक असलेला, डावा सोंडेचा, रक्तम लंबोदरम शूर्पकर्णकम रक्तवाससम, म्हणजे ज्याचं लंबोदरम पोट आहे, असा गणेश आपल्या घरामध्ये स्थापन करायचा. ज्याच्या पायामध्ये वेगवेगळ्या प्रकारची शृंगार असं केलेला आहे, असा गणपती आपल्या वास्तूमध्ये असावा. गणपती घेत असताना ज्यावेळेला तुम्ही देवघरात स्थापन करताय त्यावेळेला याचं जे माप आहे की इतक्यापेक्षा उंच मूर्ती असू नये. पण ज्यावेळेला पार्थिव गणेश तुम्ही स्थापन करताय त्याची उंचीची काय लिमिटेशन कोणती नाही आहे. तुम्ही किती उंचीचं घेऊ शकताय. फक्त मंडळातील किंवा अन्य इतकाही मोठा घेता कामा नये की त्याच्यावर उभे राहून आपल्याला हार वगैरे घालता येईल. आपण बसल्यावर पूजा व्यवस्थित करता यावी अशी काळजी घ्यायची आहे. दुसरी गोष्ट, गणेश घेत असताना प्रॉपर गणपती मूर्ती म्हणजे गणेशच घ्यायचा. इतर महापुरुषांच्या अवतारामधला, संतांच्या अवतारामधला, उदाहरणार्थ शिर्डीच्या साईबाबांच्या अवतारातला, स्वामी समर्थांच्या अवतारातला असा घ्यायचा नाही. किंवा इतर देवता त्याच्यासोबत, उदाहरणार्थ शिवलिंगाला पकडलेला आहे किंवा अन्य देवांची मूर्ती आहे असं घेऊ नये. कारण ज्या वेळेला आपण गणेश विसर्जन करतो त्यावेळेला गणपतीबरोबर त्या देवतांचं सुद्धा विसर्जन होत असतं. त्यामुळे ही आपण काळजी घ्यायची आहे. धन्यवाद. जय गणेश.